मित्रांनो, आजच्या ह्या जमान्यात कुणी कुणाला कितीही जीव लावा काही फरक पडत नाही. कितीही एकमेकाला जीव लावा, मुलीनं मुलाला जीव लावू द्या, मुलानं मुलीला जीव लावू द्या, एक ना एक दिवस तुम्हाला सांगतो फटकल्याशिवाय राहत नाही. पण जनावरांचं असं नाही. एकदा का जीव लावला की मग त्या जनावराचा मालक मरूपर्यंत जीव त्या जनावराचा मालकातनं निघत नाही किंवा मालकाचा जीव त्या जनावरातनं निघत नाही. मग ते बैल असू द्या, गाय असू द्या, शेळी असू द्या, मेंढी असू द्या, एखादी कोंबडी असू द्या किंवा अनेक काही प्राणी असू द्या आणि अनेक काही जनावर. तर मित्रांनो, तुम्ही म्हणताल आता झालं काय? सांगली जिल्ह्यातल्या मांगले गावामध्ये एक अशीच घटना घडली पाठीमागच्या काही दिवसामध्ये. संभाजी ताडाके यांचा एक बैल होता. आता चालू घडीला त्यांची घटना अशी झाली की एखादी शेतामध्ये गेले होते आणि त्यांना एक अर्धांगीचा झटका आला आणि त्यांच्या बैलानं डायरेक्ट त्यांना घरी आणलं. तर हे कसं आणलं हे तुम्हाला सांगतो. तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा आणि जे कोण नवीन आपल्या चॅनलवर कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर संभाजी ताडाके यांनी लहानपणीपासूनच एक खोंड पाळला होता. तर ती खोंडाला इतकी जीव लावायची ना, त्यांना सकाळ संध्याकाळ दुपार वैरण, वाळली वैरण, पेंड असं ठेवायचे आणि त्यांना असं मोकळं पण सोडून द्यायचे, पायाला न्यायचे. मग त्याच्यामुळं त्या खोंडाची आणि त्या संभाजी ताडाके यांची इतकी दोस्ती झाली होती ना, जणू काय बाप लेकासारखेच असं त्यांचं नातं होतं. मग ते संभाजी ताडाके यांना लहानपणापासूनच बैलांचा नाद होता आणि त्यांनी लहानपणापासूनच ही खोंड पाळलं होतं. मग त्यांच्या लहानपणापासून जी खोंड आहेत ना, त्यांना बोलायला शिकवायचे, असं लय काय काय शिकवायचे. आणि आत्ताचा जो खोंड आहे ना, त्या आत्ताचा बैल, ही घटना झालेली, त्या बैलाचं नाव होतं सर्जा. मग सर्जा लहान असताना संभाजी ताडाकेंनीच आणला होता कुठून तर. मग त्याला पण जसं संभाजी ताडाके लहान होते तेव्हापासून जे बैल कसे पाळायचे तसंच ह्या सुद्धा बैलाला संभाजी ताडाकेंनी जीव लावला होता. मग एके दिवशी असं झालं की मांगलगाव मधून एक 4 किलोमीटर अंतरावर संभाजी ताडाके यांचं शेत आहे. ते शेत आहे बाबर डोंगरमध्ये त्यांचं शेत आहे. बाबराचा डोंगर असं म्हणलं जाते तिथं. मग त्या शेतावर संभाजी ताडाके आपलं एकच बैल आणि तो आपला एक्का म्हणजे काय की ज्या बैलगाडीला एकच बैल झोपला जातो त्याला एक्का असं म्हणते. मग ते एक्का घेऊन आपला 4 किलोमीटर अंतरावर संभाजी ताडाके सर्जाला घेऊन गेले. मग तिथं आपलं गाडी सोडली, सर्जाला मोकळा सोडला. मग सर्जासोबत तिथं गप्पा टप्पा काहीतरी मारल्या, इकडे तिकडं, ह्या बांधाने फिरून ये, त्या बांधाने फिरून ये. मग सर्जाला म्हणला, काय लागा सर्जा, तू आजकाल माझ्याकडे काही लक्ष देत नाही, तुझं लय लक्ष माझ्यावर कमी झालंय, मी जेव्हा बोलवलं तेव्हा तू येतच नाही. मग सर्जानं पण असं मान हलवायचा डोलवायचा. त्यांची एकमेकाला भाषा समजत होती. आणि ह्यांचा विषय असा होता मित्रांनो की तो सर्जा दुसऱ्यानं जर कोणी वैरण टाकली ना, ती वैरण सुद्धा खात नव्हता जोपर्यंत संभाजी ताडाकेने वैरण टाकत नाहीत तोपर्यंत. तर ते संभाजी ताडाके कुठं गावाला गेले असतील किंवा एखाद्या पाहुण्या रावळ्याकडे काहीतरी कुठं लग्नाच्या निमित्तानं वगैरे गेले असेल तर घरच्या माणसांनी जर कोणी वैरण टाकली तर ती सर्जा वैरण कधी खातच नव्हता. तर असं त्यांचं बोलणं वगैरे झालं. मग आता म्हणला बस येतं म्हणला उगाच, मी जरा वैरण काढतो. मग हिरवी वैरण आपल्या संभाजी ताडाके काढायला गेले. एक
पेंडीच्या कमीच वैरण काढली तोपर्यंत संभाजी तडाखे यांना अस्वस्थ वाटायला लागलं. एकदम असं बेचैन कसतरच चक्कर आल्यासारखं एकदम असं कसं मळमळल्यासारखं त्यांना वाटायला लागलं. मग ती 1 मिनिट असं बसली खाली. बसल्यानंतर त्यांना विचित्रच कसतरच वाटायला लागलं. मग त्यांना वाटायला लागलं आता हे काय तर प्रॉब्लेम झाला म्हणलं आपल्यात आता. आणि ते तज्ज्ञ शेतकरी माणसं कशी असते ती एकदम तज्ज्ञ, त्यांना माहीत असते, जुनी माणसं आहेत ना त्यांना माहीत असतं की काय झाल्यावर काय दुखल्यावर काय होतं, काय दुखल्यावर काय होतंय. मग त्यांना संशय आला की बाबा आपलं आता अर्धांग जाते आणि त्यांना अर्धांग व्हायचा झटका आला त्या ठिकाणी. मग त्यांना बोबडी वगैरे त्यांची पूर्ण बंद झाली आणि त्यांनी खचून नेटाने त्याला सर्जाला हाक मारली. सर्जा म्हणला इकडे ये लवकर, म्हणला मला काय तर झालंय. तसं म्हणल्या तुम्हाला सांगतो सर्जा असा बसल्या ताडकन उठून उभा राहिला, इकडे तिकडे बघितला आणि मालकाकडे पळत गेला. मालकाकडे पळत गेल्यानं तिथं मालकाला त्यानं बघितलं. सर्जाच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले मित्रांनो की मालकाला काय झालं म्हणून. आणि त्या सर्जानं मालकाला जिभेने चाटलं हे ते. मग मालक म्हणला बैलगाडीकडे चल म्हणला, तो मी आलोच म्हणला. सर्जा मित्रांनो बैलगाडीकडे गेला, तिथे जवळ जाऊन उभा राहिला. आणि मालक जे आपला संभाजी तडाखे आहेत ही कसं बसा अबदत निबदत जवळच बैलगाडी होती तिथं जाऊन एका हातानं जो थोडं उचललं आणि सर्जानं लगेच कुठलाही विटंब न लावता जो खांद्यावर घेतलं आणि मालक बैलगाडीमध्ये बसलं जाऊन. अबदत जाऊन कसं तरी काहीतरी करून बैलगाडीत बसलं आणि सर्जाला सांगितलं डायरेक्ट गाडीत आपल्या घराकडे जाऊ दे, कुठंही न थांबता गाडी डायरेक्ट आपल्या घराला जायचं आणि गाडी कशी गेली पाहिजे, फास्ट गाडी गेली पाहिजे असं सर्जाला सांगितलं. आणि सर्जानं तुम्हाला सांगतो अशी मान असं करून हलवली आणि सर्जा मात्र असं त्याच्या मनाला वाईट वाटून अश्रू गाळतच तुम्हाला सांगतो असा जोरदार पळत राहिला. आणि 4 किलोमीटर त्यांचं गाव. तिथं गेल्यानंतर दारा जाऊन हंबरडा फोडला. हंबरडा फोडल्या लगेच माणसं बाहेर आली, काय झाले म्हणून म्हणली बघावं तर ते संभाजी तडाखे गाडीत होतं. त्यांना समजलं की त्यांना तिथं बोलता पण येत नव्हतं की मला काय झाले म्हणून सांगायला. फक्त ते त्यांच्या डोळ्यातनं अश्रू पाडत होते आणि सर्जाकडे बघत होते आणि सर्जाकडे एका हाताने ती दाखवत होते सर्जानं मला असं आणलं म्हणून आणि मी असं वैरण तोडा गेलतो म्हणून सांगितलं. मग त्या घरातल्या फॅमिली माणसाने त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये सांगितलं की उपचार आता चालू केलेले आहेत आम्ही आणि ह्यांचा अर्धांग जी आहे ती आम्ही लवकरात लवकर रिकवर करू, म्हणजे की पहिल्यासारखं आम्ही लगेच करू असं त्याने सांगितलं. तर सर्जाचं इतकं कौतुक व्हायला लागलं ना तिथं दवाखान्यामध्ये वगैरे असं तसं जिकडं त्यांच्या गावामध्ये सांगायला आले बाबा संभाजी तडाख्याला असं झालं, संभाजी तडाखे तसं झालं आणि बैलानं हे केलंय आणि संभाजी तडाखे बैलाला असं म्हणलं होतं तसं म्हणलं होतं, माझ्याकडे लक्ष नाही हे ते. मग संभाजी तडाखेनं चेष्टानं असं म्हणलं होता, पण संभाजी तडाख्याला खरंच त्याने दाखवून दिलं की बाबा मी किती प्रेम करतोय तुमच्यावर मालकावर आणि मालक मला असं कसं काय म्हणलं. पण त्या बैलाला काय समजलं नाही की का समजतंय असं की बाबा मालक मला खरं म्हणलं का चेष्टेनं म्हणलं का काय झालं. मग म्हणून तर मी तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदाच म्हणलं होतं की आजच्या जगात कुणाला कितीही जीव लावा तर तसे माणसं राहत नाहीत. त्याच्यावर एक गाणं सुद्धा आता निघाले बघा, गद्दार करून ती काहीतरी गाणं आहे. असं माणसाला जीव लावण्यापेक्षा मला तर असंच वाटतंय की जनावरावर तुम्ही प्रेम करा, जनावराला जीव लावा. पण जनावरावर तुम्ही एक ना एक दिवस जनावराला तुम्ही जीव लावलेला असतो ना, एखाद्या टायमाला शेजाऱ्यांच्या जनावराला तुम्ही पाणी पाजा ही करा,
पण ही तुम्हाला एक ना एक दिवस जनावर साथ देते. आज हे संभाजी तडाखे आहेत ना, ह्या बैलाला जर जीव लावला नसता ना, ती काय तर मोटरसायकलीवर जाऊ द्या, तिथंच आज ते पाय खोडून पडले असते बैल नसता तर. मग बैल आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट घेऊन आला, पण मोटरसायकल घेऊन येते. मोटरसायकलीवर जर मस्त बसला असता, मोटरसायकल ह्याच्याच अंगावर पडली असती का नाही. मग तो तरुण असू द्या, म्हातारा असू द्या, संभाजी तडाखे म्हणजे एकदम वयस्कर माणूस होता. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल आणि ह्या सर्जा बैलाच्या दानशूर ह्याच्याबद्दल, ताकदीबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, बाय बाय.